तुझ्या काय करतेय? मी ब्राउनीज बनवतीये. आता क्रिसमस येते ना, मग त्याच्यासाठी काहीतरी बनवावं म्हणलं तर मी ब्राउनीज बनवायला घेतेय. तुला पाहायचं कसं मी बनवतीये? हां बघेल ना, चालेल. चल इकडे दाखवते. सगळ्यात आधी मी हे मोल्ड घेतलंय. आपल्या ह्या मोल्डला नाही का तेल लावून घ्यायचंय किंवा तुम्ही बटरसुद्धा लावून घेऊ शकता, पण मी इथे तेल लावून घेते कारण तुम्ही बटर खात नाही. बस. आणि बटर पेपर लावायचं. तर बटर पेपर जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा जे वहीचा कागद असतो ते या आकारामध्ये नाही का मोल्डच्या आकारामध्ये कापून लावू शकतात. आणि ह्या बटर पेपरला पण आपण वरतून तेल लावू. मस्त तेल लावून घेतले. आता हे साईडला ठेवूया. आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. जे केक आहेत ना आपण पाण्यावरती शिजून घेणार आहेत. आपण बेक करणार नाही आहेत. एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्ये आपण तयार करणार आहेत. तर आधी आपण पाणी उकळायला घेऊ. चला, इथे मी पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण स्टँड ठेवू किंवा तुम्ही वाटीसुद्धा ठेवू शकता. माझ्याकडे स्टँड अवेलेबल आहे, मी स्टँड ठेवते. आता यावरती आपण झाकण ठेवू. आता पाणी तापत आहे तोपर्यंत आपण बॅटर रेडी करून घेऊया ब्राउनीजचं. बॅटर बनवण्यासाठी इथे एक मी बाउल घेतलं आहे आणि त्याचबरोबर मी इथे चाळणी पण घेतली आहे. या इकडे दाखवते. आता ही चाळणी बाउलमध्ये ठेवायची. आणि इथे मी मैदा वापरत नाही आहे, मी थोडंसं हेल्दी बनवावं म्हणलं, त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ आहे ना ते 1 कप यूज करते आहे. आणि अर्धा कप इथे मी पिठी साखर घेतली आहे. 1/4 कप इथे मी कोको पावडर घेतलं आहे. 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर घालू. थोडासा खायचा सोडा घालायचा आहे आणि चुटकीभर नमक. आता आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे. एकदा चाळणी मारली ना मग काही प्रॉब्लेम नसणार आहे, कारण की गाठी बनत नाही चाळणी मारल्याने. इथे मी सगळं पीठ आपलं चाळून घेतलं आहे. आता हे साईडला ठेवू. इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे, मेल्ट करून घेतलं आहे. चॉकलेट घातल्याच्या नंतर ना आपल्याला इथं ऑइल घालायचं आहे. 1/4 कप इथं मी ऑइल घातलं आहे. आधी याला छानपैकी मिक्स करून घेऊया आपण. अजून काय करायचं आहे? अजून आपल्याला थोडं थोडं दूध घालून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट नाही बनवायचं आणि खूप जास्त पातळ नाही बनवायचं. एकदम छान सॉफ्ट असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. या इकडे दाखवते. एकदम दूध नाही घालायचं, थोडं थोडं करून दूध घालायचं आणि बॅटर बनवून घ्यायचं. किती वेळ लागला? झाले का रुचा? हो झालं. इथे मी ब्राउनीजचं बॅटर बनवून तयार केलेलं आहे. खूप जास्त पातळी नाही बनवलं आणि खूप जास्त घट्टही नाही बनवलं. आपल्याला असं पाहिजे या पद्धतीने. आता 1/4 टीस्पून आपल्याला इथे व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे. बस. परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊ. आता बॅटर बनवून पण तयार आहे. सगळं आपण इथे रेडी करून घेतलं आहे. आता आपण कंटेनरमध्ये टाकूया. आता ह्याला आपण 1 किंवा 2 वेळेस असं आपल्याला टॅप करायचं. 1 2. हे पहा, इथे मी मोल्डमध्ये बॅटर ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण पाण्यावरती ठेवूया. पाणी तापले का नाही ते पाहू. चला, पाणी खळखळ उकळलंय. आता हे केकचं जे आपलं मोल्ड आहे आपण या पाण्यावरती ठेवू. एक कपडा घेतलेला आहे एक कॉटनचा, ते आपल्याला प्लेटीला लावून घ्यायचा आहे. काय आहे, आपण ज्या वेळेस प्लेट अशी उलटी टाकतो त्यावेळेस नाही का सगळं वाफ प्लेटीला लागतं आणि पाणी बनून त्या केकवरती पडतं, तर केक आपला फिसकून जाईल. तर त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं, एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि प्लेटीला झाकायचं आधी. प्लेटला झाकल्यानंतर ना असं पॅक करून घ्यायचं. आता ही प्लेट आपण ठेवूया केकवरती. माझ्याकडे खलबत्ता आहे, मी खलबत्ता ठेवते. आता मीडियम आचेवरती आपल्याला स्टीम करून घ्यायचं केकला. पाणी आहे का नाही ते एकदा चेक करायचं आणि 20 ते 25 मिनटं आपल्याला इथं स्टीम करून घ्यायचं आहे, म्हणजे छानपैकी केक आपला शिजून येईल.
20 मिनिटापूर्वी मी एकदा चेक केलं होतं, तर ब्राउनीज आपली बेक झाली नव्हती, म्हणजे स्टीम झाली नव्हती. तर आता मी परत चेक करते. 10 मिनिटानंतर मी चेक करते. 30 मिनटं झालेले आहेत पूर्ण. 20 मिनटामध्ये 10 मिनटं ॲड केले तर 30 मिनटं झाले. आता आपण एकदा चेक करू. या कपड्याला हे वरती चिटकलेलं आहे, म्हणजे चांगलं वरती फुगून आली होती आपली ब्राउनीज. आता आपण चाकूच्या साहाय्याने चेक करून घेऊया. एकदम क्लीन येते, म्हणजे ब्राउनीज रेडी झाली आहे. आता आपण काढून घेऊ. गॅसला बंद करून घ्यायचं. आता ही जी ब्राउनीज आपण बनवून घेतलेली आहे ते आता आपल्याला थंड करून घ्यायची आहे ब्राउनीज. आणि थंड झाल्याच्या नंतर ना आपण चॉकलेट मेल्ट करून टाकणार आहे. तर थंड करून घेऊ आधी. केक हलका थंड झालेला आहे. आपण याचे जे साईडचे किनारे आहेत त्याला आपण चाकूने काढून घेऊया आणि मोल्ड फिरून घ्यायचा. इथं केकला मी पूर्ण थंड करून घेतलंय. आता आपण प्लेटीमध्ये काढून घेऊ. एक मी मोठ्या आकाराची प्लेट घेतली आहे. ती आपल्याला उलटी ठेवायची आहे. असं येऊ का? हा आहे ना. आणि अशी पलटून घ्यायची. 1 2 3 4 असं टॅप करायचं, म्हणजे व्यवस्थित निघेल. तुम्ही पाहू शकतात ब्राउनीज किती मऊ मऊ झालेली आहे. वाटते का ही ब्राउनीज आपण गव्हाच्या पिठापासून बनवली आहे म्हणून. इथे मी चॉकलेट घेतलं आहे. या ब्राउनीजवरती आपण सगळीकडे पसरून घेऊ. आता यावरती आपण थोडेसे चॉकलेट चिप्स घालूया आवडीप्रमाणे. आता इथे मी 2 ओरिओचे बिस्किट घेतले, ते आपण डेकोरेशनसाठी लावूया ब्राउनीजवर. या इकडे दाखवते. इथे मी घरच्या घरी हेल्दी ब्राउनीज बनवून तयार केलेली आहे. आणि आता आपण टेस्ट बघूया कशी लागते आपली ब्राउनी. मी खूप एक्सायटेड आहे टेस्ट पाहण्यासाठी. आतमध्ये पहा किती छान बारीक बारीक जाळी पडलेली आहे आणि किती सॉफ्ट झालेली आहे आपली ब्राउनी. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते आपली ब्राउनीज कशी झाली आहे. असली भारी झाली आहे ना. तोंडात गेली की अशी विरघळून गेली पार. वाटत नाही की नाही का गव्हाच्या पिठापासून मी बनवली आहे म्हणून. टेस्ट खूप मस्त आहे. वाव, मला विश्वास नाही बसत की मी बनवली आहे म्हणून. या क्रिसमसला तुम्ही नक्की हेल्दी ब्राउनीज बनवून पहा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि ही क्रिसमस तुमची पण स्पेशल होऊन जाईल या ब्राउनीज सोबत. कारण की मला ही ब्राउनी खूप आवडली आहे. तुम्हालाही नक्की आवडेल. मी जशी बनवली तशीच तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची पण ब्राउनीज कशी झाली आहे या क्रिसमसची. स्वतः मी एन्जॉय करते. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत. थँक्यू. बाय गाईज.